हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण उडीद डाळ आणि मूग डाळ दोन्ही डाळींचे मिळून पापड तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे। तर अर्धा किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे, ती आपण चाळून निवडून स्वच्छ करून घेणार आहे। एका ओढणीवरती मूग डाळ आणि उडीद डाळ आपण चाळून घेत आहे, त्यातील काही बारीक घाण असेल तर ती निघेल। तर अशा पद्धतीने दोन्ही डाळी आहेत त्या निवडून घेतलेल्या आहेत। उडीद आणि मूग डाळ अशी दोन्ही डाळींचे मिळून आपण पापड तयार करत आहे। तर रामबंधू हिंगयुक्त पापड मसाला आपण वापरणार आहे। 1 किलोसाठी आपण 1 पॅकेट वापरत आहे। 1 किलोच्या डाळीला हे 100 ग्रॅमचे पापड मसाला पॅकेट अगदी बरोबर प्रमाण आहे। 2.25 कप पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। पाणी आपण उकळून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण तयार हा रामबंधू हिंगयुक्त पापड मसाला आहे तो आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहे। पापड मसाला टाकून आपण पाणी उकळून घेतलेले आहे। हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। डाळी आपण निवडून घेतलेले आहे, त्यांचे आपण पीठ आटा चक्कीमध्ये तयार करून घेतलेले आहे। तर हे 1 किलो डाळीचे पीठ आहे। तर पहिल्यांदा आपण परातीमध्ये 1 चमचा तेल आपण सगळीकडे पसरवून लावून घेत आहे। तर डाळीचे पीठ असते ते चिकट असते, तर ते जास्त परातीला चिटकू नये त्यामुळे आपण थोडेसे तेल आहे ते परातीला सगळीकडे पसरवून लावून घेतलेले आहे। तर आपण 1 किलो पीठ घेतलेले आहे, त्यातील आपण अर्धे पीठ पहिल्यांदा मळण्यासाठी घेतलेले आहे। तयार केलेले पापड मसाल्याचे पाणी आहे त्यातच आपण पीठ सर्व 1 किलोचे पीठ आहे ते आपण मळून घेणार आहे। तर पहिल्यांदा आपण थोडे अर्धा किलोचे पीठ आहे ते मळून घेतलेले आहे आणि नंतर आता राहिलेले अर्धा किलोचे पीठ आहे तेही सर्व मळून घेणार आहे। पापड लाटण्यासाठी तयार पिठातील आपण थोडेसे पीठ पापड लाटण्यासाठी बाजूला काढून ठेवलेले आहे। तर आपण गरम करून मसाल्याचे पाणी तयार करून घेतले, त्यातच आपण पीठ मळून घेतलेले आहे। तर यामध्ये मी थोडेसे जरा अजून पाववाटी पाणी आहे ते गरम करून पीठ मळण्यासाठी वापरलेले आहे। तर गरज वाटत असेल तरच आपल्याला जादा पाणी आहे ते घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपण पीठ आहे ते अशा पद्धतीने चांगले मळून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा तास पीठ आहे ते मुरण्यासाठी झाकून ठेवायचे आहे। अर्धा ते पाऊण तास पीठ मी मुरण्यासाठी ठेवले होते आणि नंतर पीठ काढून पाटा आणि वरवंट्यावरती चांगले असे ठेचून मळून घेतले होते। आता हे परातीमध्ये काढून पीठ आपण मळून घेत आहे। तर पीठ आपण जेवढे चांगले कुटून मळून घेतो तर त्याचे पापड हे त्याच पद्धतीने चांगले तयार होतात। तर अशा पद्धतीने डाळीचे पीठ आहे ते आपल्याला चांगले एकसारखे मळून घ्यायचे आहे। मळून घेतलेल्या पिठाचे आपण 4 गोळे तयार करून घेत आहे आणि एक गोळा घेऊन आपण पापड तयार करण्यासाठी छोटे गोळे आहेत ते तयार करणार आहे। तर अशा पद्धतीने आपण पापड तयार करण्यासाठी पिठाचे गोळे तयार करून घेत आहे आणि चाकूने बारीक मोठे गोळे आपण कापून घेत आहे। पापड तयार करण्यासाठी सर्व पिठाचे आपण अशा पद्धतीने गोळे तयार करून घेणार आहे आणि एक गोळा घेऊन आपण थोडेसे त्याला डाळीचे पीठ लावून पापड आहे तो आपण लाटून घेणार आहे। तर दोन्ही बाजूंनी अलटीपलटी करून पापड आपण लाटून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण एक पापड डाळीचे पीठ लावून लाटून घेणार आहे आणि लाटून घेतलेले पापड आपण एका चादरीवरती सुकण्यासाठी टाकलेले आहेत। पापड लाटून झाल्यानंतर आपण चादरीवरती एक करून पापड सुकण्यासाठी पंख्याखाली असे चादरीवरती पसरून घातलेले आहेत आणि पापड सुकला की आपल्याला पलटी करून दोन्ही बाजूने असं सुकवायचं आहे। 1 किलो डाळीच्या पिठापासून 108 पापड आपले तयार झालेले आहेत। पापड सुकल्यानंतर आपण 10 पापड आहेत ते एकत्र गोळा करून ठेवलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण 1 दिवस पंख्याखाली हे पापड आहेत ते सुकवले आहेत। गरज वाटत असेल तर 10-15 मिनिटे आपल्याला पापड आहेत ते उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत। तयार करून घेतलेले पापड आपण तळून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपले उडीद आणि मूग डाळीचे दोन्ही डाळींचे मिळून एकत्र पापड तयार झालेले आहेत आणि ते अतिशय छान पद्धतीने तयार झालेले आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।